लिनक्स काय असतं, कशासाठी यूज केलं जातं हे क्लिअर आहे. आपण काल घेतलं होतं सगळं. काल मी नव्हतो सर, मी प्रेझेंट. ओके. अजून बाकी. ठीक आहे, परत एकदा रिपीट करू आपण. व्हॉट इज लिनक्स? तर लिनक्स इज अ ओएस फॉर जनरल यूजर्स. ओके. टेक्निकली इट इज अ kernel, right? But it is a OS for general users. But generally we can call it as a OS. ज्याच्यावरती मल्टिपल कर्नल डिस्ट्रीब्युशन्स आहेत, जसे की उबुंटू, काली लिनक्स, देन फेडोरा, देन रेड हॅट. असे मल्टिपल डिस्ट्रीब्युशन्स आहेत, राईट? ओके. तर आपण लिनक्स का यूज करतो? बिकॉज लिनक्स इज लाइट वेट, used फॉर सर्व्हर्स. ओके. आपण डेव्हऑप्स करतोय म्हणजे काय करतोय, तर आपल्याला जे पण काही डेव्हलपमेंट आणि डिप्लॉयमेंट आहे, या दोन्हीच्या मध्ये ज्या पण प्रोसेसेस होता, जे पण ऑपरेशन्स होता, ते आपल्याला कम्प्लीट करायचे. तो ते ऑपरेशन्स करायचं काम आहे आपलं, ऍज अ डेव्हऑप्स पर्सन, राईट? समजतोय? हो सर. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे एक ऍप्लिकेशन आहे. सपोज ऍप्लिकेशन आहे चॅट ऍप्लिकेशन. आता हे चॅट ऍप्लिकेशन त्याचा कोड इथं कोडर्सनी तयार केलेला आहे, डेव्हलपर्सनी. ओके. डेव्हलपर्सनी त्यांचा कोड क्रिएट केलेला आहे. इथं एक सर्व्हर मशीन आहे, ज्याच्यावरती आपण कोड रन करणार आहे. ओके. तर ह्या सर्व्हरवरती तुमचा जो ओएस आहे ती असणार आहे लिनक्स. त्यामुळं आपल्याला लिनक्स शिकायची, बिकॉज इथनं कोड सर्व्हरवरती टाकायचा. सर्व्हरवरनं आपला जो युजर आहे, त्या युजरला आपल्याला ते ऍप सर्व्ह करायचंय. सो इथं जे सर्व्हर आहे, इथं आपलं काम देखो आहे ऍज कोई अ एक नोटबुक डेव्हऑप्स वगैरह जैसे पर्सन. नोट करने के लिए पेज नोटबुक, पेज वगैरह है, नोटबुक है। ऐसे ही चाहिए मेरे को। डाउन करने कुछ कर रहे हैं नोटबुक तो काम। ओके. समजतंय? हॅलो. यस सर, यस। ओके. दिस इज क्लायंट साइड.
दिस इज आवर क्यूट लिटल युजर. ठीक आहे. सो इथं जे सर्व्हर आहे, सर्व्हर वरती आपली ओएस अंडरलाईन लिनक्स आहे. दॅट्स वाय आपल्याला ऍज अ डेव्हलप पर्सन लिनक्स येणं गरजेचं आहे. ओके. आता इथं डेटाबेस वगैरे काय असेल ते इंटरनल पार्ट झाला जे आपल्याला मॅनेज करायचे. ओके. सो दिस इज द रिझन वाय वी आर लर्निंग लिनक्स ऍज अ डेव्हऑप्स पर्सन. ओके. देन आता रात्री जे अवेलेबल होते त्यांना मी ऑप्शन सांगितले आपल्याला जर लिनक्स यूज करायचे असेल तर. फर्स्ट ऑप्शन इज इफ यू आर ऑन विंडोज just install WSL. Okay, what is it? It is Windows subsystem for Linux. Okay, another option, VirtualBox or VMware. Okay, these are the two options for you when if you are on Windows. Okay, if you have like installed Linux already, then that is the best. Like your host operating system is Linux. Any operating system will work. Like you may have Ubuntu or Fedora or Kali Linux. Any of them will work out. Okay. Any doubt? Is there anyone who don't have access to Linux terminal using WSL or VMware? Hello. Am I audible? येस सर. येस ओरॅकल येस. व्हर्च्युअल बॉक्स डाउनलोड केलंय सर. Sorry. Rohit. ओरॅकल व्हर्च्युअल बॉक्स डाउनलोड केलंय सर. Okay. Installation झालंय complete? हो झालंय. Okay. Fine. Sashish. व्हर्च्युअल बॉक्स केलंय सर मी पण माझ्याकडे आहे ऑलरेडी व्हर्च्युअल बॉक्स. Okay. Chinmay. त्याच्यात इमेज डाउनलोड करायला लागेल ना उबंटूची ना. उबंतू किंवा Kali Linux कोणतीही करा जी तुमच्या मशीनशी कम्पॅटेबल आहे. बिकॉज जर ओल्ड मशीन असेल लॅपटॉप तुमचा तर कम्पॅटेबिलिटी इश्यू येऊ शकतात व्हर्च्युअल बॉक्समुळे. ओके ओके. ओके. चिन्मय सचिन हु इज एस एल. सर व्हर्च्युअल बॉक्स आहे आणि त्याच्यामध्ये काली लिनक्स आहे. ओके. सचिन. ओके. उबंटू झाले सर इन्स्टॉल. ओके. कुणाल. ओके. तो मी तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स दाखवणार आहे. फर्स्ट ऑप्शन इज WSL. WSL इन्स्टॉल करण्यासाठी काहीच करायचं नाही, फक्त तुमचं जे पॉवर शेल आहे त्याला रन एज ऍडमिन करायचं. त्यानंतर कमांड टाईप करायची WSL -हायफन इन्स्टॉल.
हे ऑटोमॅटिकली तुमच्या सिस्टम मध्ये उबंतू इन्स्टॉल करून टाकेल. ओके, माझ्याकडे ऑलरेडी काली लिनक्स रनिंग आहे. I can access with WSL. ओके, सर ते त्याच्यात आपण त्याला काली लिनक्स इन्स्टॉल करायचं आहे तर काय म्हणजे कमांड काय राहील? कशासाठी? WSL साठी का? हा WSL साठी. यासाठी सिम्पली WSL हायफन हायफन हम्म, इन्स्टॉल हम्म, काली. बस येस, काली. इथे लाईक 600 MB च्या आसपास आहे, तेवढं डाउनलोड होईल, इन्स्टॉल होईल. सर आता याच्यात लिहून आलाय मायक्रो इन्स्टॉल ऑप्शन इन्स्टॉल विंडोज सॉफ्टवेअर लिनक्स फीचर इफ नो ऑप्शन हा हा, आर स्पेसिफिक. इफ यू आर युझिंग फर्स्ट टाइम, तुमच्या हा. सिस्टम मध्ये WSL इनेबल करावं लागतं. सो ते जस्ट WSL हम्म, इन्स्टॉल जरी केलं तुम्ही तरी ते होऊन हम्म. जाईल. सॉरी, हायफन हायफन WSL इन्स्टॉल. हायफन हायफन. ऑटोमॅटिकली ते इन्स्टॉल करेल आधी WSL ला, त्यानंतर तुमची OS हम्म. इन्स्टॉल करेल. ते कमांड विंडोज सब सिस्टीम फॉर लिनक्स ऍक्सेस इज डिनाईड असं येतं इथं. त्यासाठी तुम्हाला ऍज अ ऍडमिनिस्ट्रेटर रन करावं लागेल ते. केलंय ना सर ऍज अ पुन्हा करतो एकदा. पॉवर शेल रन ॲज ऍडमिनिस्ट्रेटर. सुरुवातीची कमांड इन्स्टॉल WSL हायफन 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 इन्स्टॉल. इन्स्टॉल. ठीक आहे. इन्स्टॉलिंग विंडोज सिस्टीम फॉर लिनक्स ऍक्सेस इज डिनाईड. ऍक्सेस नाही, स्क्रीन शेअर करा बरं तुमची. फोटो काढून पाठवतो सर, मोबाईलवर केलं हे. ओके, जॉईन मोबाईलवर नाही, ठीक आहे. ग्रुपवरच शेअर करू का सर? हो चालेल, बरोबर. किती आहे सर? सिस्टीम तुमचा विंडोज 10 आहे का? हो. व्हर्जनचा इश्यू असेल. तुमच्याकडे व्हर्च्युअल बॉक्स आहे बहुतेक ऑलरेडी, राईट? हो. व्हर्च्युअल बॉक्स वरतीच यूज करा, मग काही इश्यू नाही आहे. बिकॉज मला ते WSLचं म्हणजे लेटेस्ट जे अपडेटेड व्हर्जन आहे विंडोजचं, त्याच्यामध्येच अवेलेबल हम्म. आहे. ओल्डर व्हर्जन मध्ये अवेलेबल नाही. मला मग ते एखादी ISO डाउनलोड कर, जुनी ISO चालेल का? चालेल चालेल. व्हर्च्युअल बॉक्स मध्ये तुम्ही कोणतीही लिनक्स यूज करा, काही इश्यू नाही. ठीक आहे. Yes. बेसिक कमांड्स आपण बघणार आहोत, ज्या की तुम्हाला काही लोकांना ऑलरेडी माहिती असतील. ओके, तो फर्स्ट कमांड इज ls. What does ls do? It lists the content of current working directory. Okay, list the directories म्हणजे आपण करंट वर्किंग डायरेक्टरी मध्ये किती फोल्डर्स आहेत ते आपल्याला शो करते. ओके, देन pwd.
प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी. ओके. तुमच्या लिनक्स सिस्टम सुरू करून तुम्ही सोबत कमांड्स टाईप करून बघा, सो दॅट तुमची प्रॅक्टिस आहे. ओके. सुरू झाले सगळ्यांचे सिस्टम? हो सर. हो. ओके. स्टार्ट आपण खूप बेसिक पासून करणार आहे, की सिम्पल वाटतं बट माहिती असणं गरजेचं आहे. फर्स्ट कमांड इज ls फॉर लिस्ट द करंट डिरेक्टरी. म्हणजे करंट डिरेक्टरीमध्ये कोणते कोणते फोल्डर्स वगैरे आहेत ते लिस्ट करण्यासाठी ls यूज होते. ओके. देन आहे तुमचे पीडब्ल्यूडी ने काय होतं, प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी प्रिंट होते. ओके. त्यानंतर आहे तुमचे सीडी म्हणजे चेंज डिरेक्टरी. सीडी स्टँड फॉर चेंज डिरेक्टरी. ह्याच्याने काय होतं, तुम्ही फोल्डर्स चेंज करू शकता. तुमचा पाथ टाकून तुम्ही वेगवेगळ्या फोल्डरमध्ये नॅव्हिगेट करू शकता. ओके. फॉर एक्झाम्पल मला बाहेर निघायचं तर सीडी डॉट डबल डॉट बॅक जाईल. त्यानंतर ls करून मी चेक करेल इथं कोणते कोणते फोल्डर्स आहेत. ओके. ओके. देन मला कोणत्या फोल्डर मध्ये जायचं ते फोल्डर मी सिलेक्ट करेल. फॉर एक्झाम्पल आपल्याला जायचं युजर्स मध्ये किंवा विंडोज मध्ये. तर आपण काय करणार, सीडी स्पेस ज्या फोल्डर मध्ये आपल्याला जायचंय त्या फोल्डरचा पाथ. ठीक आहे. आपण विंडोज फोल्डर मध्ये आता आलेले. ओके. देन तुम्ही करू शकता ls सोबत ऑप्शन्स असतात. ls-a याच्याने ज्या पण हिडन फाईल्स आहेत ते तुम्हाला शो होतात. ऑल फाईल्स. फक्त ls ने तुम्हाला एवढं आउटपुट भेटतंय. इथे किती फाईल्स, एक सर दोन तीन चार. डेस्कटॉपमध्ये जर जायचं असेल तर सीडी डॉट डेस्कटॉपच करावं लागेल ना, का सीडी स्पेस डेस्कटॉप? स्पेस. पण कमांड नॉट फाउंड म्हणताय. सीडी स्पेस डेस्कटॉप. नो सच फाईल डिरेक्टरी. म्हणजे जिथं आपण वर्किंग आहे तिथं ते फोल्डरच नाही. एकच मिनिट. सीडी स्पेस डेस्कटॉप. आलं बरोबर. ओके. तुम्ही ls सोबत मल्टिपल ऑप्शन्स यूज करू शकता, जसं की ls-a. ह्याच्याने काय होतं, तुमच्या फोल्डरमध्ये काही हिडन फाईल्स असतील तर त्या सुद्धा तुम्हाला विजिबल होतात. आता याच्यामध्ये बघा, 1 3 4 4 8 12 16 4 25 23 फाईल्स तुम्हाला ls-a ने दिसत आहेत. बट तिथंच फक्त ls केलं तर इथं किती फाईल्स आहेत, 21 फाईल्स आहेत. 16. ओके. तर तुमचे जे हिडन फाईल्स आहे त्या सुद्धा ls-a ने तुम्हाला विजिबल होतात. त्यानंतर आहे ls-l. ह्याच्याने काय होतं, तर तुमच्या फाईल्स वरती कोणकोणत्या परमिशन्स अप्लाइड आहे, कोणत्या युजरसाठी आहे, त्याची साईज किती आहे, त्याचा मॉडिफिकेशन टाइम काय आहे आणि त्याचं नाव काय. समजतंय? ठीक आहे. हे परमिशन्स आहेत. देन इथं काय आहे, हा युजर आहे. कोणत्या युजरला परमिशन येते. त्यानंतर इथं याची साईज आहे. त्यानंतर याचा टाइम आहे, लास्ट मॉडिफाईड टाइम. देन इथं तुमच्या फाईलचं नाव. हे परमिशन्स आपण बघणार आहे नंतर कशा चेंज करायच्या वगैरे. ठीक आहे. जर परमिशन जर चेक करायचे असेल सगळ्या फाईल्सच्या तर तुम्ही करू शकता ls-l
किंवा स्पेसिफिकली तुम्हाला एखाद्या फाईलच्या परमिशन चेक करायच्या आहे, तर तुम्ही फाईलचं नाव टाकू शकता. फॉर एक्झाम्पल ls-l recovery.txt. तर ह्या फाईलला कोणकोणत्या परमिशन्स आहेत ते दिसतंय, कोणत्या युजर्सला आहे ते दिसतंय, देन तिची साईज दिसते, देन तिचं लास्ट मॉडिफाईड टाइम, अँड देन फाईलचं नाव. ओके, तुम्ही अजून कॉम्बिनेशन्स सर यूज एकदा करू रिपीट शकता. करा ना. कोणतं LSL का? LSA झालं, LSA च्या नंतर ओके, LSA नी आपल्याला हिडन फाईल्स दिसल्या, सगळं ऑल जेवढ्या फाईल्स प्रेझेंट आहे तेवढ्या सगळ्या दिसल्या. आणि LS-L ह्याच्याने काय होतं, तो तुम्हाला फाईलचा ऑल डेटा शो होतो, ऑल इन्फॉर्मेशन शो होते. कशी? तर LS-L ह्याच्यामध्ये इथं तुम्हाला हे फोल्डर दिसतंय, रिसायकल बिन. हम्म. ओके, त्याच्यावरती ह्या ज्या आहेत ह्या परमिशन्स आहेत. ह्या कशा परमिशन्स आहे आपण ते नंतर बघू, मी सांगतो तुम्हाला प्रॉपरली कसं आहे ते. फक्त एवढं लक्षात ठेवा, ही जी एवढा सेक्शन आहे ते परमिशन्स शो करतंय की त्या फाईलवरती किंवा त्या फोल्डरवरती कोणकोणत्या परमिशन्स अवेलेबल आहेत. ओके, देन इथं जे नाव आहेत हे दोन, हे तुमच्या युजर्सचे आणि ग्रुपचे नाव आहेत. युजर आणि ग्रुप हे पण आपण शिकणार आहे प्रॉपरली. ठीक आहे, युजर आणि ग्रुपचं नाव दिसतंय इथं, कोणत्या युजरला कोणत्या ग्रुपला त्या फाईलवरती किंवा त्या फोल्डरवरती ह्या सगळ्या परमिशन्स अलाउड आहेत. समजतंय? ह्या परमिशन्स, हा युजर ग्रुप, ही फाईलची साईज, देन हा क्रिएटेड किंवा लास्ट मॉडिफाईड टाइम, आणि इथं तुमच्या फाईलचं नाव, फाईल किंवा फोल्डर काही असू शकतं. समजतंय? नी डाऊट? हो सर. ओके, त्याच्यानंतर कमांड आहे mkdir. आता आपण नॉर्मली जर आपल्याला फोल्डर क्रिएट करायचे असेल तर आपण फाईल मॅनेजर मध्ये जातो आणि राईट क्लिक करून न्यू फोल्डर, राईट, करेक्ट. असं आपण नॉर्मली GUI मध्ये यूज करतो. बट CLI मध्ये कसं यूज करणार, तर त्यासाठी तुमची कमांड आहे mkdir. mkdir त्यानंतर स्पेस आणि तुम्हाला जे फोल्डरला नाव द्यायचं असेल ते. फॉर एक्झाम्पल आपण आधी
ओके. आता आपण डी ड्राईव्ह मध्ये नॅव्हिगेट केलेले. ओके, सीडीचा यूज करून. त्यानंतर आपण करूया क्रिएट डिरेक्टरीसाठी mkdir. mkdir म्हणजे डिरेक्टरी, मोस्टली फोल्डरला म्हटलं जातं टेक्निकल लँग्वेज मध्ये. mk इज शॉर्ट फॉर्म फॉर मेक. सो मेक डिरेक्टरी, दॅट मीन्स एक फोल्डर क्रिएट करायचं आपल्याला, ज्याचं नाव आपण ठेवूया टेस्ट फोल्डर. ओके, देन ls ने आपण चेक करूया टेस्ट फोल्डर क्रिएट झालंय का. तर इथं आपलं टेस्ट फोल्डर क्रिएट झालेलं आहे. समजते? हॅलो. येस सर. ओके, तर आपण त्या फोल्डर मध्ये नॅव्हिगेट करू. आता mda फोल्डर, mkdir चं फक्त एवढंच काम आहे, एक डिरेक्टरी आपल्याला तयार करून देईल. ओके, देन mv च्या आधी आपण टच घेऊया. ओके, टच. तर टचने काय होतं, तुम्ही एक एम्प्टी फाईल क्रिएट करू शकता. ओके, टच a.txt. तुम्ही बघू शकता तुमची फाईल क्रिएट झालेली, एक एम्प्टी फाईल क्रिएट झालेली. त्या फोल्डर मध्ये आपण त्याच्या थ्रू पण टेस्ट फोल्डर आपलं क्रिएट झालंय, त्याच्यामध्ये a.txt तयार झालेली दिसते. समजते? हो सर. देन आता आपण मॅन्युअली इकडनं त्या फाईलमध्ये काहीतरी कंटेंट राईट करतो. आपल्याला हॅलो फाईल सेव्ह केलं, क्लोज केलं. ओके, आता जर आपल्याला ते कंटेंट रीड करायचे, तर त्यासाठी तुमची कमांड आहे कॅट दिसतंय. जर तुम्हाला फाईल रीड करायची असेल तर त्यासाठी यूज करायचं कॅट. ओके, समजतंय? हो सर. देन कॉपी करायचं. तर कॉपी करण्यासाठी तुमची कमांड आहे cp, तुमची टार्गेट फाईल सपोज a.txt आणि डेस्टिनेशन फाईल सपोज आपण म्हणू b.txt. तर आता कॉपी होईल सेम फोल्डर मध्ये, सेम फाईल कंटेंट असणार. ls दोन फाईल्स आपल्याकडे क्रिएट झाल्या, ए आणि बी. ओके, कॅट b.txt केलं तर आपल्याला सेम कंटेंट मिळायला पाहिजे. दिसतंय? हो सर. देन mv चा यूज तुम्ही दोन पर्पज साठी करू शकता. ओके, तुम्ही रिनेम करण्यासाठी यूज करू शकता किंवा फाईल मूव्ह करण्यासाठी यूज करू शकता. ओके, तर आपण p.txt सिमिलरली mv पण हा आपला टार्गेट
म्हणजे ओल्ड फाईल नेम आणि इथं तुमचं न्यू फाईल नेम. सपोज आपण देऊया बी न्यू डॉट टी. तर आपल्या बी डॉट टी चं नाव चेंज झालंय बी न्यू डॉट टी मध्ये. ओके, देन आपण अजून एक फोल्डर वन. आता सध्या आपल्याकडे काय काय आहे, ए डॉट टी एक्स टी, बी न्यू डॉट टी एक्स टी आणि फोल्डर वन. सपोज आपण करूया मूव बी न्यू डॉट टी एक्स टी इंटू फोल्डर वन. दिसतंय आपली बी न्यू गायब झालेली आहे. आणि आता आपल्याला जर ती चेक करायची असेल, आपल्या फोल्डर वन मध्ये गेलेली ती, समजतंय? हॅलो, हो सर. जर मॅन्युअली बघायचं असेल तर तुमच्या एक्सप्लोरर मध्ये इथं ए डॉट टी एक्स टी आहे. देन फोल्डर वन मध्ये बी न्यू डॉट टी एक्स टी आलेली आहे आपली. ओके, सिमिलरली कॉपी पण आपण फोल्डर cp a dot txt into folder one. ls folder one. सेम ए कॉपी झाला इकडं. फोल्डर वन मध्ये ए आणि बी दोघं फाईल दिसत आहेत, राईट? द नेक्स्ट कमांड, सिंपल कमांड तुमची जी रेग्युलरली यूज करता, क्लिअर, ज्याच्याने आपली स्क्रीन क्लिअर होते. त्यासाठी शॉर्टकट आहे कंट्रोल प्लस एल, ज्याच्याने आपली स्क्रीन क्लिअर होते. ओके, त्यानंतर सिंपल कमांड आहे हू एम आय, करंट युजर साठी यूज होते. आपण कोणत्या युजरने काम करतोय हे चेक करण्यासाठी. तर इथं युजरचं नाव आलंय. ओके, देन एल आपण थोडीशी नंतर घेऊ, कारण ती थोडीशी समजायला कॉम्प्लिकेटेड आहे. सो विल डिस्कस. आपल्या मीटिंगचा टाइम संपला आय थिंक. आर एम तुमची सेम ॲज डिलीट वर्क करते सिम्पली. तर सध्या आपल्याकडे ए डॉट टी एक्स टी, जर आपण म्हटलं आर एम ए डॉट टी एक्स टी, तुमची ए डॉट टी एक्स टी डिलीट होणार. ओके, आणि लिनक्स मध्ये जेव्हा तुम्ही CLI यूज करता, तुमच्याकडे कुठलीही रिसायकल बिन अवेलेबल नसते. ओके, कीप दॅट इन माइंड. आर एम ही जी कमांड आहे ती यूज करताना प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत की प्रॉपरली आपण जी डिलीट करतोय ती डिलीट करायची आहे की नाही. ओके, हो सर. ओके. मीटिंगचा टाइम आय थिंक संपलाय. आपण रिजॉईन करू परत एकदा, बिकॉज 40 मिनिटाच्या वरती मीटिंग्स होत नाही झूम मध्ये. येस सर. येस सर. हो. ओके, आपण ls बघितली, मेक डिरेक्टरी बघितली, कॉपी बघितली, मूव बघितली, देन टच बघितली. राईट, टच कशासाठी यूज होते तर एम्प्टी फाईल क्रिएशन साठी.
देन आपण सिंपल क्लिअर बघितली. देन रिमूव्ह बघितली. रिमूव्ह म्हणजे RM, ज्याच्याने काय करतो आपण डिलीट डिलीट ऑपरेशन परफॉर्म करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघा, आपण क्लिअर पंप बघितली आहे, कॅट पंप बघितली आहे, जी की यूज होते फाईलचे कंटेंट्स रीड करण्यासाठी. ओके. देन आपण आता बघूया इको आणि मॅन. इको इको कशासाठी यूज होते? जर तुम्हाला काहीही प्रिंट करायचंय कमांड लाईनवर, पायथन मध्ये तुम्ही प्रिंट स्टेटमेंट यूज करता, राईट? सिमिलरली इको तुमची जेव्हा बॅश स्क्रिप्टिंग करता तुम्ही, तेव्हा तुमची इको यूज होणार. बट तुम्ही तिला टर्मिनल मध्ये यूज करू शकता अशी. तर टर्मिनल मध्ये ती काय करते, इकोच्या पुढे तुम्ही जे पण काही लिहिणार इथं, ते सगळं जसंच्या तसं प्रिंट होणार. दिसतंय? आपण इको हेलो व्हॉइस टाईप केलं, जसंच्या तसं प्रिंट झालं. ओके. इको इज सिमिलर टू द प्रिंट स्टेटमेंट इन पायथन. लक्षात ठेवायचे. देन मॅन मॅन मे बी रन नाही होणार इथं, बिकॉज हे याच्यामध्ये मॅन ऑटोमॅटिकली आलेलं नसतं. तुम्हाला कोणता इश्यू आला, तुम्ही कोणती चुकीची कमांड टाईप केली, तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम असं सिमिलर इंटरफेस येईल, ज्याच्यावरती तुम्हाला कळून जाईल की ही कमांड यूज करण्यासाठी आपल्याला काहीतरी डिपेंडन्सी इन्स्टॉल करावी लागणार आहे, ज्याचं तुम्हाला कमांड येईल, फक्त कॉपी पेस्ट करायची असते. ओके. मॅन कमांड काय करते, तर तुमचे जे मॅन्युअल्स आहेत, जसं की युजर गाईड्स असतात नॉर्मली, त्या टाईपमध्ये मॅन कमांड असते. तुम्हाला कोणत्याही कमांडसाठी गाईड पाहिजे असेल तर तुम्ही मॅन मध्ये सर्च करू शकता. ओके. हे इन्स्टॉल होतंय. युनेम युनेम काय करते, तर तुमच्या ऑपरेटिंग सिस्टमची नाव प्रिंट करते. ओके. म्हणजे तुम्ही कोणती यूज करताय त्याचा बेस ऑपरेटिंग सिस्टमचं नाव प्रिंट करतं. समजतंय? हो सर. मॅन एकदा रिपीट सांगा. मॅन सिम्पली मॅन्युअलचा शॉर्ट फॉर्म आहे मॅन. ऍक्सेस मॅन्युअल पेजेस फॉर ऑल लिनक्स कमांड्स. म्हणजे तुमच्या सिस्टम मध्ये, लिनक्स मध्ये कोणत्या कमांड चालतात त्या सगळ्यांचं युजर गाईड, युजर मॅन्युअल मॅन मध्ये तुमचं असतं. सो तुम्ही मॅन सोबत तुम्हाला कोणती कमांड यूज करायची, त्या कमांडचं नाव टाकून तुम्ही ते युजर गाईड ऍक्सेस करू शकता. ओके. ओके सर. येस. इन्स्टॉल झाली. तर तुम्हाला आता मॅन ls
तुम्हाला ls ची इन्फॉर्मेशन आली. ls नेम, ls लिस्ट डिरेक्टरी कंटेंट्स. सिनॉप्सिस काय? सिनॉप्सिस म्हणजे आपल्या नॉर्मल लँग्वेज मध्ये सिंटॅक्स. ls ऑप्शन आणि फाईल नेम. ऑप्शन्स आपण बघितले, -a आणि -l हे दोघं आपण बघितले. तर या कमांडचं डिस्क्रिप्शन काय? लिस्ट द इन्फॉर्मेशन अबाउट फाइल्स इन द करेक्ट डिरेक्टरी बाय डिफॉल्ट, सॉर्ट द एंट्रीज अल्फाबेटिकली, देन mandatory argument to long, etc. etc. हे ऑप्शन्स आहेत. A for all, do not ignore entries. म्हणजे हिडन फाइल्स जेव्हा जास्त तुमच्या नॉर्मली त्या डॉटने स्टार्ट होतात. दॅट्स वाय हिडन फाइल्स जर बघायचे असेल तर -a, दॅट इज -a शो ऑल फाइल्स. देन तुम्ही कॅपिटल A यूज करू शकता, ज्याच्याने तुमच्या ऑलमोस्ट ऑल म्हणजे अजून दुसऱ्या काही हिडन फाइल्स असतील तर त्या पण शो होतील. -author, ऑथरने तुमचे मतलब क्रिएट कोणी केली आहे कोणत्या युजरने ती इन्फॉर्मेशन दिसेल. -b ब्लॉक साईज, तुमच्या फाईलची साईज, देन इग्नोर बॅकअप्स, बॅकअप फाईल ज्या असतात त्या इग्नोर करायच्या, एक्सेट्रा. असे तुमचं हे मॅन्युअल आहे. तुम्हाला जी कमांड यूज करायची आहे त्या कमांडचं इथं मॅन्युअल. याच्यामधनं बाहेर निघण्यासाठी क्यू प्रेस करायचं. तर मॅन सीडी कमांड मॅन एपीटी आहे. एपीटी साठीची जी इन्फॉर्मेशन आहे, app provides a high-level command line interface for the package management system. It is intended as an end-user interface, enables the some operations better suited and interactive. म्हणजे app चे जे operations आहे, installation, creation, deletion वगैरे ते सपोर्टेड आहेत. ओके, हा यूज झाला तुमचा मॅनचा. तुम्ही जर कुठं स्टक आहे, तुम्हाला कोणती कमांड यूज करायची आहे किंवा ही कमांड कशासाठी यूज करताय तिथं स्टक आहे, त्यावेळेला तुम्ही मॅनचा यूज करता. ओके, OMI कळालं, ऍक्टिव्ह युजर नेम, देन यू नेम पण कळालं, मॅन कळालं. तर राहिली इन एल एन काय करते तर तुमच्यासाठी एक शॉर्टकट क्रिएट करते. फॉर एक्झाम्पल तुम्ही विंडोज मध्ये नॉर्मली याला राईट क्लिक करता, क्रिएट शॉर्टकट ऑप्शन असतं. हा, क्रिएट शॉर्टकट हे ऑप्शन असतं. तुमची एक लिंकिंग फाईल क्रिएट होते, दिसते, जी की शॉर्टकट असते. तसं तुम्ही यूज करता एल एन कसं यूज करता, ls फोल्डर 1 cd फोल्डर 1. ओके, फोल्डर 1 मध्ये आलो आपण. आपल्याकडे दोन फाईल्स आहेत, a.txt आणि bnew.txt. तर आपल्याला शॉर्टकट क्रिएट करायची a.txt साठी नेम्ड a short.txt. ओके, शॉर्टकट नावाची ही फाईल क्रिएट झाली, दिसते. नवीन फाईल क्रिएट झाली. आता आपण विंडोज वरती आहे, सो हा जो फॉर्मॅट क्रिएट झालेला आहे एल चा, हा लिनक्स वरती प्रॉपरली ऍज अ शॉर्टकट दिसतो, बट विंडोज मध्ये त्याला ऍज अ टेक्स्ट फाईल क्रिएट झालेली. समजते?
नमस्ते. हॅलो. हो सर. येस सर. येस. जर आपण जी शॉर्टकट फाईल क्रिएट केली आहे तिला जर रीड केलं कॅट ए शॉर्ट डॉट टीएक्सटी सेम कंटेंट आहे कॅट ए डॉट टीएक्सटी सेम कंटेंट आहे कॅट एएस AS1 सेम कंटेंट आहे. म्हणजे जी शॉर्टकट क्रिएट झाली आहे ती लिंक कुठं करते ओरिजिनल फाईलला. जर आपण आपली फाईल ए मध्ये जर काही चेंजेस केले तर ते आपल्या शॉर्टकट मध्ये रिफ्लेक्ट होतील. ओके. सपोज ए डॉट टी एक्स टी आपल्या याच्यामध्ये जाते आपण सेव्ह. आपण या फाईलमध्ये कुठलाही चेंज केलेला का? नाही केलेला. बट स्टील इफ वी cat as1 न्यू चेंज समस्या आहे. येस हॅलो. सर. क्लिअर आहे. हो सर. सेम कमांड तुम्ही टाईप करताय सोबत. हॅलो. साइड बाय साइड तुम्ही कमांड्स रन करून बघताय. नाही नाही सर, सर. आमच्याकडे नाही केलं सर. हाफ केल्या होता नंतर नाही. ओके. ठीक आहे. जेवढे आज आपल्या झालेत तेवढे मी कमांड्स तुमच्या ग्रुपवरती टाकतो. ट्राय करा, रन करा, याच्यासोबत फॅमिलियर व्हा. जसं की मी तुम्हाला काल सांगितलं की तुम्ही ऍज अ डेव्हऑप्स पर्सन CLI सोबतच तुमचं काम असणार आहे. सर AWS वर तुम्ही शिकवणार आहात का? हो. ओके. तेव्हा हे जे सर्व्हर आहे, सर्व्हरची जी लिनक्स आहे तिला ऍक्सेस हम्म. तुम्ही तुमच्या स्वतःच्या कम्प्युटरवरनं करणार. हा जो ऍक्सेस आहे हा तुम्हाला CLI थ्रूच भेटणार आहे. CLI म्हणजे काय? कमांड लाईन इंटरफेस, जे की आपण सध्या यूज करतोय हे हे असतं CLI. समजतंय? सर, हो सर, आज रात्री हेच हेच राहील की अजून म्हणजे समोर वाढवू रात्री? रात्री आपण पुढच्या बाकीच्या कमांड आहेत त्या कम्प्लीट करणार आहे. आज एवढे सगळे कमांड संपवून टाकू. छोटे छोटे आहेत ते. ओके. येस. आता मॅक्झिमम किती कमांड आहेत सर हे लक्षात ठेवायला, म्हणजे एवढे सारे कमांड कोणत्या कोणत्या लक्षात ठेवायचे आहेत? बेसिक फाईल ऑपरेशन लक्षात ठेवायचं. फाईल हम्म, क्रिएशन, डिरेक्टरी चेंज साठी हम्म, CD, देन कॉपी हम्म. पेस्टच्या ज्या आहे रिनेम करण्याच्या ज्या आहेत त्या बेसिक लक्षात ठेवायच्या. बस. ओके. बाकी मोस्टली काही लक्षात ठेवायची गरज पडत नाही. तुम्ही जसं जसं युज टू होता तशा तुमच्या ऑटोमॅटिकली लक्षात राहणार. या सगळ्यात ओके. 37 की 35 कमांड्स आहेत आय थिंक, ज्या की ओके. तुम्हाला मोस्टली युजफुल आहेत. त्याच ओके. आपण शिकणार आहे. बाकीच्या ऑल कमांड शिकण्याची आपल्याला गरज नाही. भाई आणि पाणी तुम्हाला दे. जर कशाची गरज पडली तर तुम्ही गुगलवरनं सर्च करून हे काम करू शकता. हे म्हणजे जेव्हा आपण काम करतोय असं एक्सपेक्टेड नसतं की सगळ्या गोष्टीच तुम्हाला आधीपासून येत असतील किंवा तुमच्या तोंडपाठ असतील. हम्म, ओके. हम्म. ओके तो सर. एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही. जे मेन बेसिक्स आहेत ते क्लिअर करायचे, त्याच्यासोबत फेमिलियर व्हायचं. एव्हरीडे जनरल यूज केसच्या ज्या कमांड्स आहेत आपण त्या शिकतोय.
बाकी ज्या ऍडव्हान्स कमांड्स आहेत ते तुम्हाला जसं यूज करायचं तसं तुम्ही सर्च करून शिकू शकता. ओके. तर आपण काय बघत होतो, ओके सर. CLI. हा, तर या CLI वरती तुम्हाला कुठलीही ग्राफिकल युजर इंटरफेस भेटत नाही. ग्राफिकल युजर इंटरफेस काय असते, आपली जी विंडोज आपण यूज करतोय ज्याच्यामध्ये आपल्याला सगळं बटन्सच्या क्लिक वरती सगळे आपले काम होत आहेत. इन्स्टॉल करायचं असेल, डबल क्लिक, देन इन्स्टॉल, नेक्स्ट 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 नेक्स्ट, हे सगळं करत जातो आपण. बट तुम्ही जेव्हा याच्यावरती CLI वरती वर्क करतात तेव्हा तुम्हाला मॅन्युअली लिंक्स टाकून डाउनलोड साठी वेगळी कमांड यूज करायची, देन इन्स्टॉल साठी वेगळी करायची, एक्सट्रॅक्शन साठी वेगळी करायची, देन तुम्हाला परमिशन देण्यासाठी परमिशनची वेगवेगळी कमांड रन करायची. सो या कमांड्स आपल्याला रन कराव्या लागतात युझिंग CLI. दॅट्स वाय आपण सध्या बेसिक कमांड शिकतोय ज्याचा यूज करून आपण पुढे काम करणार. ओके. ओके ओके सर. येस. सो दॅट्स इट फॉर नाव. तुम्हाला मी लिस्ट शेअर करतो कमांड्सची, ट्राय करा. इव्हनिंगला आपण बाकीच्या रन करू. आणि ग्रुपवरती मी सांगा. जेव्हा रन करतोय तेव्हा सगळ्यांनी सोबत रन करा कमांड्स, सो तुम्ही फॅमिलीयर व्हाल. आणि याची प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागणार. आज उद्या 2-3 दिवस कंटिन्युअस याची प्रॅक्टिस करा. ओके. आज लिनक्सचा बेसिक कमांड्सचा पार्ट संपून जाईल. उद्यापासून आपण AWS वरती जम्प करू. ओके. म्हणजे लिनक्स आता पैकी सर्व्हर वगैरे आतमधलं काही शिकायचं नाही, फक्त कमांडच एवढेच कमांड शिकायच्या बस झालं लिनक्सचं. लिनक्सचं हॅलो. तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टमचं काही शिकण्याची गरज नाही सध्या तरी. ऑपरेटिंग सिस्टम मी नाही तुम्हाला ना. नॉर्मली दाखवून देईल की कसं असतं, तुम्ही कसं सेटअप करता. याचा आपण एक डेमो पूर्णपणे मी दाखवणार आहे तुम्हाला फ्रॉम स्टार्टिंग टू एंड. ओके. फाईल परमिशन वगैरे पण ते वगैरे सर. काय काय फाईल परमिशन वगैरे पण राहते ना याच्यात ते अजून. हो, ते बघणार आहे ना आपण, रात्री बघणार आहे ना. आज का? ठीक. हो. ठीक. येस. अजून कोणाला काही डाऊट आहे? सर AWS किती दिवस राहणार आहे आपला? AWS आपल्याला संपवावं लागेल एका वीक मध्ये, 1 ते 1.5 वीक मध्ये. त्याच्यात येस. पूर्ण AWS राहील का सर, की बेसिक बेसिक असतं त्याच्यात? आपल्याला मोस्टली ज्या सर्व्हिसेस युजफुल आहेत ऍज अ डेव्हऑप्स पर्सन, त्या सगळ्या सर्व्हिसेस आपण कव्हर करणार आहे इन डेप्थ. ओके. ओके. ठीक आहे सर. येस. अजून काही डाऊट्स आहे तुम्हाला? नाही सर. ओके, देन यू कॅन लीव फॉर नाव. आपण रात्रीच्या लेक्चरला भेटूया परत.